साहित्य उत्सव. नमस्कार साहित्य उत्सव. मी स्मिता सोनी. रात्रीचे 8 वाजत आहेत. वेळ झाली आहे आपल्या विशेष प्रसारणाची. आज बुधवार. ऐकूया साप्ताहिक मालिका अर्थपूर्ण, ज्या अंतर्गत बिझनेस सायकल याबद्दल जाणून घेऊयात निखिल देशमुख यांच्यासोबत. अर्थपूर्ण भाग 54. साहित्य उत्सव परिवारातील सर्व सदस्यांना माझा नमस्कार आणि अर्थपूर्णच्या या भागात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण जसं की जीडीपी बाबत जाणून घेतोय, त्यानंतर आपण काही म्हणजेच 2 एपिसोड्स हे आरबीआयचे पतधोरण, त्याचे परिणाम म्हणजेच महागाई जर वाढली असेल तर आरबीआयची स्टेप काय असते, जर ग्रोथ वाढवायची असेल तर आरबीआयची स्टेप काय असते, या संदर्भात चर्चा केली. आणि आपण हे 2 भाग संपल्यानंतर जीडीपीचं जे बाकी आहे त्या संदर्भात चर्चा करणार होतो. परंतु या आधीच्या एपिसोडमध्ये एक बिझनेस सायकल असा उल्लेख आला आणि बिझनेस सायकल आणि रेट्स जे असतात, इंटरेस्ट रेट्स हे कमी जास्त होत असल्याचा जवळचा संबंध असल्यामुळे मग बिझनेस सायकलचा हा एपिसोड आपण आज करणार आहोत आणि यानंतर जे जीडीपी बाबत बाकी आहे ते कंटिन्युएशन करूया पुढील भागामध्ये. तर आजचा आपला टॉपिक बिझनेस सायकल, यालाच इकॉनॉमिक सायकल, ट्रेड सायकल असं सुद्धा म्हटलं जातं. तर प्रश्न येतो की याला सायकल असंच का म्हणतात. याचं खरं उत्तर तर मला पण माहिती नाहीये, परंतु जर आपण लॉजिकली याचा विचार केला तर सायकल कशी असते, सायकलचं चाक एक जर आपण त्याची कल्पना केली तर हे गोल फिरत राहतं आणि ते ज्या जागी जातं परत त्याच जागी येतं, ज्या जागेवरून सुरू होतं त्या जागी परत येतं, असं ते कंटिन्युएशन मध्ये चालू राहतं. हे सायकलचं चाक नाहीये, परंतु चाकाचा शोध लागल्यानंतर सर्वप्रथम जर काही कुठलं चाकाचं यंत्र बनलं असेल जे आपण चालवतो तर ते सायकल असावं आणि म्हणून याला सायकल हा शब्द दिला गेला असावा की जे जिथून सुरू होतं परत तिथेच येतं आणि पुन्हा तिथून सुरू होतं आणि पुन्हा तिथे येतं आणि म्हणून याला सायकल असं म्हणतात. तर आपण बिझनेस सायकल बद्दल बोलतोय आज. बिझनेस सायकलचे स्टेजेस जे असतात ते कोणाच्या मते 6 आहेत तर कोणाच्या मते 4 आहेत, परंतु 4 या प्रचलित स्टेजेस आहेत. इकॉनॉमी 2 प्रकारे आपण समजू शकतो. एक म्हणजे एक्सपेन्शन आणि दुसरं म्हणजे कॉन्ट्रॅक्शन. एक्सपेन्शन म्हणजे एक्सपॅन्ड इकॉनॉमी होणे, म्हणजे ज्याला राईज असं सुद्धा म्हणतात. राईज एक्सपेन्शन म्हणजेच चढ आणि इकॉनॉमी कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजेच कॉन्ट्रॅक्शनचा भाग. इकॉनॉमी कॉन्ट्रॅक्ट होते, इकॉनॉमीमध्ये म्हणजेच फॉल डाऊन येतो, म्हणजेच उतार येतो. उतार चढाव हे 2 शब्द आहेत, ज्यालाच एक्सपेन्शन किंवा राईज म्हणजेच चढाव आणि कॉन्ट्रॅक्शन किंवा फॉल डाऊन म्हणजेच उतार. तर हे झाले 2 प्रकार आणि या 2 प्रकारांमध्ये एक सायकल चालू असते. या सायकलचे 4 प्रकार आहेत. एक म्हणजेच एक्सपेन्शन किंवा बूम, दुसरं रिसेशन, तिसरं डिप्रेशन आणि चौथं रिकव्हरी. तर या स्टेजेस काय येतात, जसं आपण आधीच्या एपिसोडमध्ये बघितलं की एक वेळ असते की ज्यावेळी रेट ऑफ इंटरेस्ट हे फार कमी दरात असतात. आरबीआयने जसे रेट ऑफ इंटरेस्ट कमी केले मागील काही दिवसांपासून आणि सध्या ते स्टेबल आहेत. तर हे कधी होतं, ज्यावेळी इकॉनॉमी एकदम हायर स्टेजला असते, त्यामध्ये एम्प्लॉयमेंट खूप छान असतं, बेरोजगारी ही कमी झालेली असते, रोजगार मिळालेला असतो प्रत्येकांना, वेजेस वाढलेले असतात, इन्कम वाढलेलं असतं आणि या काळामध्ये इकॉनॉमी ही चांगल्या कंडिशन मध्ये असते. आणि अर्थातच वेजेस वाढलेले आहेत म्हणजेच सॅलरी, पगार वाढलेले आहेत,
एम्प्लॉयमेंट चांगलं आहे, म्हणजेच बऱ्याच लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्था ही वेगाने वाढत असते. तर ही वेगाने अर्थव्यवस्था वाढते, त्यामुळे होतं असं की वस्तू आणि सेवांच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होते. आणि प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो, प्रत्येक गोष्टीचा एक ठराविक टप्पा असतो की त्याच्या पलीकडे ती जाऊ शकत नाही. हे काळ आणि परिस्थितीवर अवलंबून असतं की कुठपर्यंत ते जाऊ शकतं, परंतु एका ठळक रेषेच्या पलीकडे ते जात नाही. तर ही ठळक रेषा ही आपण सांगू शकत नाही नेमकी काय असेल. तर या काय होतं नंतर की वस्तू आणि सेवेच्या किमती खूप जास्त आहेत, लोकांचे पगार वाढलेले आहेत, सर्वच जवळजवळ बरेच लोक हे असे आहेत की ज्यांच्याकडे रोजगार आहेत आणि सेवा आणि वस्तूंच्या किमती जास्त वाढल्या की मग ते काय करतात, तर सेवा आणि वस्तू खरेदी करणे थोड्याफार प्रमाणात कमी करतात. मग याचा परिणाम असा होतो की सेवा आणि वस्तू यांची विक्री जर थोडी कमी झाली तर तेथील रोजगारीवर त्याचा परिणाम होतो. मग रोजगारी थोडेफार कमी होते, पगार थोडेफार प्रमाणात कमी होतात आणि मग आपण पुन्हा त्या स्टेपला येऊन पोहोचतो ज्या स्टेज पासून सुरुवात केलेली असते, ते म्हणजेच दुसरी स्टेज आहे, त्याला म्हणतात रिसेशन. हे डिप्रेशन मध्ये कडे आपल्याला अचानक नेत नाही. हे झालं दुसरं स्टेज, ते म्हणजेच रिसेशन कडे आपण येतो. आणि मग हे असंच जर कंटिन्यू चालू राहिलं तर मग याच्या पुढची स्टेज येते, ती म्हणजे डिप्रेशन. ग्रेट डिप्रेशन ऑफ 1929 आणि 2007-2008 याबद्दल आपण अनविघ्न असणारच. त्याबद्दल ऐकलेलं नाही असं कोणी नसेल असं मला वाटतं. त्या संदर्भात सुद्धा आपण एखाद्या भागात चर्चा करूया की असं का झालं होतं आणि काय नेमके त्याचे पूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाले. तर हे झालं मग तिसरी स्टेज, डिप्रेशन. या स्टेजमध्ये असं होतं की मग रोजगार अगदीच कमी होतात, वेजेस आणि सॅलरीज कमी होतात आणि डिप्रेशनचा काळ जो आहे हा काळ सर्वांकरिता कठीण असतो. आणि मग हळूहळू ज्या सेंट्रल बँक्स असतात प्रत्येक देशाच्या, ज्या ज्या देशात ही परिस्थिती आलेली असेल किंवा पूर्ण जगावर आलेली असेल, तर पूर्ण जगाच्या बँक्स आता सर्व कनेक्टेड आहे, त्यामुळे अमेरिकेच्या सेंट्रल बँकेने रेट्स कमी जास्त केले तर याचा परिणाम इतर देशांच्या गुंतवणुकीवर सुद्धा होतो. तर मग याकरिता सेंट्रल बँक्स प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नातून मग थोड्याफार प्रमाणात हळूहळू ही रिकव्हरी होत राहते, रिकव्हरीचे संकेत येतात आणि ही चौथी स्टेज झाली रिकव्हरीची. आणि रिकव्हरी होत होत मग ती पुन्हा रिकव्हरी छान होते, पुन्हा आपण त्याच स्टेजला येऊन पोहोचतो जिथून आपण सुरुवात केलेली असते, ती म्हणजेच बूम किंवा एक्सपॅन्शन. तर इथपर्यंत पोहोचल्यानंतर मग पुन्हा तीच सायकल ही कंटिन्यू करते. ही अशी असते बिझनेस सायकल. हा असतो चढ उतार. आता ही बिझनेस सायकल प्रत्येक वेळी आपल्या सर्वांना व्हिजिबल असेलच असं नाही किंवा व्हिजिबल नसेल असंही नाही. कधी कधी ही बिझनेस सायकल येऊन जाते परंतु ते जाणवत नाही आणि कधी कधी ती खूप जास्त जाणवते. तर ही झाली बिझनेस सायकल. असे चढ उतार हे फक्त बिझनेसच्याच बाबत नाही तर बऱ्याच बाबतीत येत राहतात. आणि या 4 स्टेजेस ज्या आहेत, ज्या बिझनेसच्या बाबतीत येतात, या स्टेजेस नसतीलही बऱ्याच बाबतीत, परंतु वेगवेगळ्या स्टेजेस या बऱ्याच बाबतीत येत राहतात. तर एवढंच आहे फक्त. बूम म्हणजेच एकदम इकॉनॉमी आणि ग्रोथ ही हाय लेवलवरती असणे. त्यानंतर रिसेशन म्हणजे एक नॉर्मल अवस्था आपण म्हणू यायला. त्यानंतर डिप्रेशन म्हणजेच मंदी आणि त्यानंतर रिकव्हरी म्हणजेच मंदीकडून आपण हळूहळू बूम कडे जातोय, एका चांगल्या अर्थव्यवस्थेकडे जातोय असा याचा अर्थ. तर हे झालं एकंदरीत बिझनेस सायकल बद्दल. पुढील भागात याबाबत काही राहिलं असेल तर आपण संदर्भ देऊन त्याचं स्पष्टीकरण करूया आणि पुढील भागामध्ये जीडीपीचं जे बाकी आहे त्या संदर्भात चर्चा करूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.
दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.